समर चांगलाच अडकतो, पण स्वानंदी सरप्राईज देत त्याला अलगद सोडवते. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. स्वानंदी आता खूप खुश असते, पण समर काय घरी येत नाही आणि बाहेर मात्र धो पाऊस पडत असतो. तो आता स्वानंदीला बघतो आणि म्हणतो, अरे तुम्ही इथं कशा? स्वानंदी हसत म्हणते, अहो एवढं काय आश्चर्य वाटते तुम्हाला? ती आता समरच्या डोक्यावर छत्री पकडते. स्वानंदी म्हणते, तुम्हाला वाचवलं नव्हतं का याच छत्रीने? आता मी तुमचं रक्षण करते. समोर म्हणतो, तुम्ही आला नसतात ना, मी घरापर्यंत असा भिजत गेलो असतो. पण तेवढ्यात वारा येतो आणि छत्री उडून जाते. समोर ओरडत म्हणतो, अहो छत्री. पण स्वानंदीला मात्र खूप मजा वाटत असते. तो छत्री उडाली आता. ती आता काय, पहिला पाऊस आहे, मस्त भिजायचं आणि निसर्गाचे आभार मानायचे. स्वानंदी पावसामध्ये मस्त डान्स करत असते, पण समोर मात्र स्वतःचं तोंड झाकवतो. पण स्वानंदी काय ऐकत नाही, त्याला पकडते आणि मस्त डान्स करायला लागते. दोघं तर घरी येतात, पण समोर मात्र सारखा शिंकत असतो. तो मी आनंदला सॉरी म्हणायला गेलो, तेव्हा एकदा पावसात भिजलो, तेव्हा एकदा भिजलो आणि आत्ता तेव्हा मित्रासाठी भिजलो आणि आता मैत्रिणीसाठी. आता मात्र स्वानंदीला खूप राग येतो. ती मनात म्हणते, राजवाडे तुम्ही अजून मैत्रीतच अडकलात. पण आता माझ्या मनामध्ये फक्त तुमच्यासाठी मैत्री नाही आहे. आता इमोशनल होत म्हणते, प्रेम आहे राजवाडे, पण मी तुम्हाला कसं सांगू? माझ्या मनातलं तुम्हाला कधी कळेल? मी काय करू म्हणजे राजवाड्यांना माझ्या प्रेमाची जाणीव होईल? तेवढे समोर म्हणतो, झाला विचार करून? का हो तुम्ही एकदम शांत का होता? पण स्वानंदी मात्र काही बोलत नाही. तो स्वानंदी मॅडम काही बोलायचं आहे का? स्वानंदी हळूच म्हणते, प्रत्येक गोष्ट बोलावीच लागते का? तो काय ती काहीच नाही. तो अहो तुम्ही असं का पुटपुटताय? काय ते बोलायचं ते स्पष्ट बोला. स्वानंदी म्हणते, प्रत्येक गोष्ट बोलावी नाही लागत, काही गोष्टी समजूनही घ्यायच्या असतात. आता समोर विचार करतो आणि तिच्याकडं स्माईल करून बघत असतो. खरं तर समोर पण स्वानंदीच्या प्रेमात पडतो. दोघांना अंशुमन बघतो आणि मलिकाला सांगायला जातो. आता मलिकाने अर्पिताची पुन्हा तळतळ चालू होते, पण आता मात्र अंशुमनने पण खूप मोठं कारस्थान करून ठेवलेलं असतं आणि चिंगीद्वारा ते लवकरच समोर येणार. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.